नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. महाराष्ट्राच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन राजकीय आघाड्या आमने-सामने प्रामुख्याने असतील हे चित्र आता जवळपास निश्चित आहे. निवडणूक म्हटली की मुख्यमंत्री कोण हा साहजिक प्रश्न सगळ्यांना अगदी निवडणुकीच्या आधीपासूनच सतावतो. अनेकदा राजकीय पक्ष ताकद आजमावून चेहरा जाहीरही करतात, पण महाराष्ट्रातलं राजकीय कडबोळं लक्षात घेता मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळणं एवढं सोपं नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे आधी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी आग्रही असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आपली तलवार म्यान केली आहे. शरद पवारांनी पक्षाच्या अंतर्गत वादापासून दूर राहण्यासाठी या शर्यतीतून काढता पाय घेतलाय. इकडे काँग्रेस नेहमीप्रमाणे ताकही फुंकून पितंय. महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांची चर्चा बॅनर्सवर बोलबाला करण्यापर्यंत आहे. बाकी भाजप शिवसेनेत महत्वाकांक्षा अगदी जोमात असल्या तरी या दोघांनीही या बाबतीत बॅकफूटवर राहणं पसंत केलंय. पण असं असलं तरी या प्रश्नाने कुठेही बॅकफूटवर राहणं पसंत केलं नाहीये. उलट आता आचारसंहिता लागल्यानंतर एकमेकांना आव्हान देण्यासाठी हा प्रश्न बाण बनवून समोरच्यावर फेकणं सुरू झालंय. आता रिपोर्ट कार्ड आज सादर झालं महायुतीचं आणि ते रिपोर्ट कार्ड सादर करताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच प्रश्नाच्या उत्तराला बगल देत महाविकास आघाडीला आव्हान देणं, याच प्रश्नाचा वापर करून आव्हान देणं पसंत केलंय. त्यामुळे सुरुवातीपासूनच बिनचेहऱ्याच्या ठरलेल्या या निवडणुकीत चेहऱ्यांचा वाद आता सुरू झालाय. यामागचं नेमकं राजकारण काय हेच आपण आजच्या चर्चेमध्ये समजावून घेणार. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजू वाघमारे, जे शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते आहेत. भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाणही आपल्यासोबत चर्चेत सहभागी होतात. सुरुवातीला आजची जी पत्रकार परिषद झाली महायुतीची, त्यामध्ये नेमके काय हे प्रश्नाची टोलवाटोलवी झालेली आपण बघूया. पहिले तर हे लक्षात ठेवा, सत्ता पक्षाला चिंता नाही, मुख्यमंत्री स्वतःच बसलेले आहेत. त्यांना विचारा, तुमचा चेहरा तर सांगा, एकदा चेहरा सांगा तुमचा. मी पवार साहेबांना आव्हान करतो, पवार साहेब तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण एवढं सांगा. आणि नाही आणि आमच्याकडे कोणाला डोहाळे लागलेले नाही. आमचं 2.25 वर्षाचं काम हाच आमचा चेहरा आहे. रौनक, दुसरा प्रश्न रौनक. त्याने विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा ठरवावा. विनोद विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा त्यांनी ठरवावा. अवधूत वाघ यांच्याकडे सुरुवातीला जाईन. अवधूत वाघजी, मुख्यमंत्री आमच्या बाजूला बसलेले आहेत, याचा अर्थ काय समजायचा? उद्या जर सत्तेत यायची वेळ आली तर हाच चेहरा पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला दिसेल? अवधूत वाघजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. डॉक्टर राजू वाघमारे, देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या वक्तव्याचा अर्थ काय काढायचा? पुन्हा जर सत्तेत आली महायुती तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार? बघा नम्रताजी, आता ही जी निवडणूक आपण लढवतोय, ही निवडणूक आमचे सर्वोच्च नेते आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि त्यांचा चेहरा घेऊन महायुती पुढे जात आहे. म्हणून आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री. पण असं तिन्ही पक्षांचं ठरलंय डॉक्टर राजू वाघमारे, हे तिन्ही पक्षांचं ठरलंय की चेहरा एकनाथ शिंदे असणार, कारण असं उल्लेख कुठेही स्पष्टपणे तुमच्या मित्रपक्षांनी केलेला नाही. नाही, पहिली गोष्ट की याचा उल्लेख भाजपकडून तर करण्यात आला की एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री पदाचा, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत हे भाजपकडून मागे सांगण्यात आलं होतं. राहिला प्रश्न अजितदादांचा, तर तेही म्हणाले महायुतीमध्ये जे मान्य आहे ते आम्हालाही मान्य आहे. आणि निवडणूक लढवताना ते आपल्या लक्षात आलं असेल की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची लोकप्रियता, त्यांच्यावर अजिबात कुठचाही डाग नसलेला चेहरा आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा चेहरा, त्यांनी घेतलेले निर्णय, या जोरावर महायुतीचं वारं अगदी जोरदार महाराष्ट्रात वाहत आहे. आणि मग अशा वेळी
मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जर त्यांना आपण घेत असू तर या इलेक्शन नंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ज्यावेळी ठरवण्याची वेळ येईल त्यावेळी नक्कीच आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं पारडं हे उजवं असणार आहे. पण शेवटी निर्णय हे महायुतीचे सर्वोच्च नेते जो निर्णय घ्यायचा आहे मुख्यमंत्री पदाचा तर ते घेतील. आज अमित शहा असं म्हणालेलं आहे तसं कळतंय की देवेंद्र फडणवीस या आधी मित्र पक्षांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे घेतलं, आता ऍडजस्ट करण्याची वेळ मित्र पक्षांची आहे. सूचक विधान आहे हे अमित शहांचं. नाही पण अमित शहा असं कुठे बोलले याचा कुठेही अधिकृत उल्लेख नाही. कारण आज स्वतः देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट बोलले. ज्या पत्रकाराने हा प्रश्न विचारला त्याला की अरे मीटिंग मध्ये तू होतास का, आम्ही होतो आतमध्ये. त्याच्यामुळे ऐकीव बातम्या आणि अफवा पसरवण्यावर भर देण्यापेक्षा आपण वास्तविकतेकडे लक्ष दिलं पाहिजे की आजची निवडणूक आपण एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर घेऊन चालले महायुती आणि सगळे इतर उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे दोघेही अगदी तिघेही एकत्रपणे आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही किंवा आमच्यामध्ये एकही स्टेटमेंट एकमेकाच्या विरोधात कुठच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पण काढलेली नाहीये. याच्या उलट जर तुम्ही महाविकास आघाडीत बघाल तर संजय राऊत रोज सकाळी उठून बोंबलतायत की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवा. लगेच पटोळे साहेब म्हणतायत की आम्ही असं ठरवलेलं नाही. शरद पवार साहेबांनी मूग गिळून गप्प बसलेत कारण त्यांना सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करायचंय. म्हणजे जर महाविकास आघाडीमध्ये निवडणूक जिंकायच्या आधी जर एवढे वादविवाद असतील तर लोक यांना मतं कशाला देतील. महाविकास आघाडीचा आपण त्यांना प्रश्न विचारूया. सध्या महायुतीच्या गोटात काय चाललंय हेही समजून घेणं गरजेचं आहे. अवधूत वाघजी, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आज देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केलंय की मुख्यमंत्री माझ्या बाजूलाच बसलेले आहेत, महाविकास आघाडीने त्यांचा चेहरा सांगावा, याचा अर्थ काय घ्यायचा? आता डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्या भोवती ही निवडणूक असणार आहे. हे भाजपने पण मान्य केलेलं आहे. खरंच भाजपने असं मान्य केलंय का? 2024 विधानसभेची निवडणूक महायुतीचं जे सरकार आहे आणि त्या सरकारचे मुखिया म्हणजे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचं महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी, मग ते शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, यांनी मान्य केलेलं आहे. तर त्यामुळे 2024 ची ही निवडणूक आहे. ही निवडणूक हे तिन्ही प्रमुख पक्ष त्यांच्या छोट्या मित्रांसह एकमुखाने आणखीन याचं नेतृत्व हे कुठचाही संशय नसला पाहिजे हे फक्त आणि फक्त एकनाथ रावजी शिंदे करणार आहेत. अर्थात प्रत्येक पक्षाचं जे नेतृत्व असतं म्हणजे उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे ते आमचं नेतृत्व तर देवेंद्रजी फडणवीस यांच्या रूपाने तर कायम आहेच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे दादांच्या रूपाने कायम आहेच. आणि हे सर्व मित्र पक्ष आपापल्या नेतृत्वाच्या सांगण्यावरून त्यांच्या संकल्पनेने आणि त्यांच्या दिशादर्शनाखाली एकत्रितपणे काम करतील. परंतु या संपूर्ण निवडणुकीचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे करतील याबद्दल काही शंका नाही. पण म्हणजे नेतृत्व एकनाथ शिंदेनी केलं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण त्यांनाच समजायचं का? मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा एखाद्या वैयक्तिक माणसाच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी आम्ही करत नाही आहोत. ठाकरेंना फक्त आपल्या घरामधला कोणतरी मुख्यमंत्री पाहिजे, नंतर सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री व्हायचंय, असे ज्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी जे पक्ष तयार झालेले आहेत तसा ना शिवसेना आहे ना भारतीय जनता पक्ष आहे. तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये तळागाळातील माणसाला ज्याचा या घराणेशाहीला लांब लांब ठेवून सातत्याने म्हणजे आता काल हरियाणाचं बघा, सैनी हा अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मागासवर्गीयातील एक तरुण याला आम्ही मुख्यमंत्री बनवलं. आणखीन जे काही होत आहे ते तुमच्या समोर आहे. भारतीय जनता पक्षाचे कुठच्याही मुख्यमंत्री कुठच्याही घराण्याशी संबंधित नसतात. ते स्वयंसेवक असतात, कार्यकर्ते असतात, तळागाळातली लोक असतात आणि अशा तऱ्हेने ते पुढे जातात. पण म्हणजे निवडणुकीचं नेतृत्व कोण करणार हे ठरलंय, मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरलेला नाही असं त्याच्याबद्दल वादच नको. एकनाथ शिंदेच हे आमच्या महायुतीच्या या निवडणुकीचं सारथ्य करीत आहेत. बरं, मी विद्या चव्हाण यांच्याकडे जाते. विद्याताई, आज मुख्यमंत्र्यांचं जे वक्तव्य आहे त्यांनी थेट म्हटलंय की मुख्यमंत्री पदाचा चेहरा सोडा, तुम्ही पहिले विरोधी पक्ष नेते पदाचा चेहरा ठरवा.
नाही नाही, आधी ते बोलले की मुख्यमंत्री पदाचा कोण आहे तुमचा चेहरा, किंवा देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी पवार साहेबांना आव्हान करतोय की तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे ते सांगा. आम्हाला आव्हान करायची काय गरज आहे? राष्ट्रवादी काँग्रेसने आणि सुप्रियाताई सुळे स्वतः यांनी सांगून दिलेल्या सगळ्या मीडिया समोर, मी तुमच्या चॅनलवर सुद्धा ऐकलेलं आहे की आम्हाला मुख्यमंत्री पदाचं सध्या तरी आमचं काही हे नाहीये म्हणून. आणि याच्यामध्ये स्पष्ट सांगायचंय, नंबर गेम सगळ्यात महत्वाचा आहे. 158 सीटे जर भाजप लढणार असेल आणि त्याच्या अर्ध्या सीट सुद्धा जर काय अजितदादा गटाला किंवा शिंदे गटाला जर देणार नसतील तर त्यांच्या सीट्स जास्ती येऊ शकत नाही. म्हणजे भाजपने तिथेच त्यांना दाबून धरलेलं आहे की आम्ही सीट जास्ती लढवणार आणि सीट ज्यांच्या जास्ती येतील तेच मुख्यमंत्री होणार. साधा हे आहे ना, हा नंबर गेम आहे. शेवटी निवडणुकांनंतर जर 158 सीट्स भाजपने लढले आहे आणि त्याच्या अर्ध्याही जर का शिंदे गटाला आणि अजितदादाला 50 आणि 60 दिल्या तर मग त्यांच्या कशा काय सीट्स येणार आहेत जास्ती. त्यामुळे कुठेही झालं तरी भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हीच रणनीती त्यांनी आखलेली आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत शिंदेंना केलं 2.5 वर्ष त्यांनी, कारण त्यांच्यावरतीच ते सरकार आलं होतं. त्याच्यानंतर अजितदादाची कुबडी एक घेतली की आपल्याला महाराष्ट्रभर काहीतरी अजितदादांचा फायदा होईल, कारण त्यांना वाटलं होतं शिंदे ठाण्यापर्यंतच त्यांचं अस्तित्व आहे म्हणून. आणि आता मराठा समाजाचं आणि हे सगळं जे काय झालेलं आहे म्हणजे ते भयानक आहे सगळं. त्यामुळे हे जर 158 सीट लढणार असतील भाजप तर त्यांच्या सीट्स जास्ती येण्याचाच तो गेम आहे. आणि त्यामुळे या दोघांना थोड्या थोड्या सीट्स दिलेल्या आहेत, त्याच्यातनं त्यांच्या काही एवढे आकडा येणार नाही की त्यांचा मुख्यमंत्री असावा. तुम्ही म्हणताय विद्याताई या चेहऱ्याच्या शर्यतीतनं राष्ट्रवादी शरद पवार पक्ष बाहेर पडलेला आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंट खुलं केलेलं आहे, शरद पवारांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे, मान्य. पण तुमचे जे मित्रपक्ष आहेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, हे दोघं जण मात्र मुख्यमंत्री पदासाठी त्यांची एक काय म्हणतात ते कोल्ड वॉर सुरू आहे, सायलेंट वॉर सुरू आहे त्यांचं. एकमेकांवर थेट वार जरी ते करत नसले तरी त्यांच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीयेत, त्यांची वक्तव्य उघडपणे समोर येत आहेत. नाही, कोल्ड वॉर वगैरे काही नाहीये त्याच्यामध्ये. काँग्रेस पण सामंजस्याची भूमिका घेईल, उद्धवजींनी सुद्धा सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. सध्या निवडणुका जिंकणं आणि जास्तीत जास्त सीट तिन्ही पक्षाच्या आणणं ह्याच्यावरतीच आमचं लक्ष केंद्रित आहे. मुख्यमंत्री कोण व्हायचं कोण नाही ते नंतर बघू ना, त्याच्यानंतर आपल्याला 2-4 दिवस तर मिळतीलच निश्चितच. आणि ते सगळं लोकांच्यावरती सुद्धा अवलंबून असतं की लोकांची कोणाला पसंती आहे, पक्षामध्ये काय म्हणणं आहे हे सुद्धा ऐकून घेतलं जाईल. तेव्हा काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये काही वॉर वगैरे काही नाहीये. आम्हाला सगळ्यांना फक्त एकच लक्ष आहे, ते म्हणजे ह्या वेळी सत्तेमध्ये बसायचं. कारण ही सत्ता 50-50 कोटीचे खोके देऊन मिळवलेली सत्ता आहे. याच्यामध्ये सत्तेचा पाठिंबाच भ्रष्टाचारावरती आहे. त्यामुळे हे लोकांनी कधीच विसरता कामा नये की आज तुम्ही खिरापत जी वाटताय लोकांना, त्याच्यामध्ये लोकांनी कायम लक्षात ठेवलेले की हे सत्ता आलेले सरकार आहे ते भ्रष्ट मार्गाने आलेलं मुद्दा तुमचा लक्षात आला. पुन्हा असं भ्रष्ट पहिले निवडणूक जिंकायची मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा, मुद्दा लक्षात आला तुमचा. ठीक आहे, फक्त ठीक आहे. डॉक्टर राजू वाघमारे, आता विद्या चव्हाण यांनी ज्याचा उल्लेख केला, आकड्यांचा खेळ आहे, गणित आहे हे सगळं, आणि गणितामध्ये प्लस मायनस हे अगदी धडधडीतपणे समोर दिसतं. त्यांनी जो फॉर्म्युला सांगितलेला आहे त्या फॉर्म्युलानुसार एक साचा आहे, त्या साच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी तुमचा पक्ष बसतच नाहीये. त्या साच्याने जर हिशोब केला तर आता विद्याताई ज्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत त्या पक्षाच्या त्या प्रवक्त्या असताना एनसीपी आणि काँग्रेस याच्यामध्ये एकदा एनसीपीला आमदार जास्त होते, पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद काँग्रेसला दिलं. आता भाजपकडे सगळ्यात जास्त आमदार होते, भाजपनी मुख्यमंत्री पद आदरणीय एकनाथरावजी शिंदेंना दिलं. हेच कर्नाटकमध्ये एकदा घडलंय. त्याच्यामुळे असं काही नाही की आकड्याचा गेम आहे. कर्नाटकमध्ये पण काँग्रेसने त्या यांना जेडीयू आपल्या देवगौडांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदी बसवलं. त्याच्यामुळे हा काय आकड्यांचा गेम नाही आहे, हे राजकारण आहे. आणि विद्याताई जे म्हणतायत तो आकड्यांचा गेम, आता तो इतिहास जमा झाला, तो काय कोणी इथे वापरत नाही. त्याच्यामुळे इकडे आकड्यांच्या गेमवर जाण्यात अर्थ नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा
विद्याताई आणि महाविकास आघाडी नेहमी आपले 50 खोके भ्रष्टाचार याच्यातला एकही गोष्ट हे कधीच सिद्ध करू शकले नाहीत. 50 खोके ना कोणी खोके बघितलेत ना रिकामे बघितलेत. मग हे उगाच 50 खोके हा आकडा आला कुठून? हा मातोश्रीवरून आला का? कारण मातोश्रीमध्ये खोके जात होते, तिकडून आला का? ते आता विचारणं गरजेचं आहे ना. हे कुठून आलं? ठीक आणि आहे दुसरा राजू मुद्दा राजू वाघमारे, आपण की त्या बाकीच्या भ्रष्टाचार आरोपांकडे जाऊया नको, कारण वारंवार ते आरोप होत आहेत, त्याची उत्तरं नाही एका बाजूने मिळतात ना दुसऱ्या बाजूने मिळतात, सतत फक्त आरोपांचा गुंता होत राहतो. नम्रता एकच मिनिट मला एक्सप्लेनेशन देऊ दे की भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर करायचा आणि यांचे गृहमंत्री जेलमध्ये जाऊन बसायचे. भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर करायचा, यांनी जे पोलीस खात्यात आणलेले त्यांना शिक्षा होणार. म्हणजे भ्रष्टाचार कोण कोणाला बोलतंय हे तर जनतेला कळतंय ना. ठीक आहे, जनतेला हे कळलेलं आहे की दोन्ही बाजूंकडे आरोप होत आहेत, त्यामुळे सगळीकडचे तांदूळ काही प्रत्येक ठिकाणी पांढरे नाहीयेत, खडे कुठेतरी आहेत, दोन्ही बाजूंकडे आहे. ठीक आहे, त्या विषयाकडे आपण आता जाऊया नको. आपला विषय चाललाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा. मी अवधूत वाघांकडे जाते. अवधूत वाघजी, आता राजू वाघमारे म्हणाले की आकड्यांचा खेळ नाहीये मुख्यमंत्री पदाचा चेहरा, हा आकड्यांचा खेळ नाहीये, तो राजकारणाचा विषय असतो. आत्ताचं जे सरकार आहे त्यामधलं राजकारण आपण समजून घेऊ शकतो. सत्तेत येण्यासाठी भाजपने एक पाऊल मागे घेतलं असेलही जास्त आमदार असताना, पण निवडणुकीनंतर जर तुमचे आमदार जास्त निवडून आले तर भाजप कुठल्या राजकारणासाठी मागे पाय घ्यायला तयार होईल? कारण तुमच्या कार्यकर्त्यांनी कष्ट केलेले आहेत, तुमचे नेते उन्हातानात झटलेले आहेत, त्यांनी जर एवढे प्रयत्न करून जास्त आमदार निवडून आणले तरीही भाजप जर म्हणालं की आम्ही तयार आहोत एक पाऊल मागे घ्यायला, त्याचा अर्थ काय? कुठलं राजकारण असू शकतं हे? मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जे साधारण 1987 सालापासून एकत्र आहे, मध्यंतरी 2014चा जर एक निवडणूक सोडली तर आमचं एक नॅचरल युती आहे. जरी एक शिवसेना हा वेगळा पक्ष असला तरी दोघांमध्ये हिंदुत्वाचा समान धागा आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना आम्ही काही वेगळे मानत नाही किंवा देवेंद्रजी फडणवीसांना शिवसैनिक काही वेगळे मानत नाही. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमची सत्ता तर येणारच आहे, निर्विवाद बहुमत मिळणारच आहे. हे निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे किंवा शिवसेनेतर्फे जो कोणी मुख्यमंत्री होईल तो हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन या महाराष्ट्राला परमवैभवाकडे नेण्याचं काम करेल. असा कुठचाही नेता, त्याचं नाव काहीही असो, हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल आणि त्याला निवडून आलेले महायुतीचे सर्व आमदार समर्थन देतील. नाव महत्वाचं नाहीये, नेतृत्व महत्वाचं आहे. या महाराष्ट्रासाठी काम करणं महत्वाचं आहे. या 12 कोटी लोकांसाठी काम करणं महत्वाचं आहे. अवधूत वाघ मुख्यमंत्री होतो की नम्रता वागळे मुख्यमंत्री होतात हे महत्वाचं नसून या महाराष्ट्राला पुढे नेणारा एक चांगला कार्यकर्ता मुख्यमंत्री होणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महायुती काम करीत आहे. राजकारण एवढ्यावर नाही ना फिरत अवधूत वाघजी, ते राजकारण आहे. हे समाजकारण जरी असलं तरी ते राजकारण आहे हे विसरून चालणार नाही. राजकारण तेवढ्या भोवती फिरत नाही, त्याच्यामुळे क्लेम कुणाचाही आहे असा दावा या क्षणी करणं हे कसं करता? बिहारमध्ये हे एकदा नाही दोनदा आम्ही दाखवून दिलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये मायावतीकडे कमी आमदार असून सुद्धा आणि आमच्याकडे जास्त असून सुद्धा मायावतीला आम्ही मुख्यमंत्री बनवलं. कर्नाटकामध्ये आता राजू वाघमारेंनी सांगितलं तसं झालं, महाराष्ट्रामध्ये झालं. हे काही आज घडत नाही, हा काय ऍक्सिडेंट नाही, हा काय अपघात नाहीये. भारतीय जनता पक्षाची ही एक धारणा आहे, मनोवृत्ती आहे आणि विश्वास आहे की आपल्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे. असं काही नाहीये. या देशासाठी, या राज्यासाठी त्यातली सर्वात चांगला जो हेतू आहे आणि सर्वात जी चांगली संधी आहे ती पण साधून तुमच्या पुढे जाणं. कार्यकर्त्यांच्या भावनांचं काय? त्यांनी एवढे प्रयत्न करून जर समजा तुमचे आमदार जास्त निवडून आणले तर त्यांच्या भावनांचं काय? माझ्या ज्या भावना आहेत त्याच कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना, पक्षाच्या भावना मी एक पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून आपल्या समोर मांडित आहे. ठीक आहे, डॉक्टर राजू वाघमारेंना काही मुद्दा मांडायचा, मग मी विद्याताईंकडे जाईन. नाही, नम्रता, कार्यकर्त्यांच्या भावना असतात, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपलं सरकार आलं पाहिजे, आपलं सरकार येणं ही कार्यकर्त्याची भावना असते. म्हणजे कार्यकर्त्याची 4 कामं होतील, त्यांच्या विभागात त्यांना काम करता येईल, जनतेचे प्रश्न सोडवता येतील. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपलं सरकार येणं.
कार्यकर्त्यांची इच्छा कधीच नसते अशी की कुठच्याच पक्षाची की बाबा आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, आपल्याच पक्षाचा हे झालं पाहिजे. नाही ना, हे त्यांची सगळ्यांना लागू इच्छा नाही काय पडत की ना बाबा राजू सरकार वाघमारेजी. महायुतीचं आलं ते पाहिजे. लागू नाही पडत सगळ्यांना. मुख्यमंत्री हे पदाच्या निर्णय वरच्या हट्टावर या पातळीवर राज्यामध्ये घेतात. हे जी युती होती कार्यकर्त्यांना- निवडणुकीपूर्वीची ती तुटलेली आहे. कार्यकर्त्यांना मानसिकता नाही नम्रता, कार्यकर्त्यांची मानसिकता अगदी तशीच असते की बाबा सरकार आमचं सत्तेत आम्ही आलो पाहिजे ही मानसिकता असते. निर्णय मुख्यमंत्री पद मंत्री हे नेहमी वरिष्ठ पातळीवर घेतात आणि कार्यकर्त्यांची त्याला संमती असते आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची की आमचे वरिष्ठ उद्या एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला प्रत्येक शिवसैनिकाला मान्यच आहेत. तो त्यांचा आदेश आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही म्हणजे कार्यकर्ता निवडणूक म्हणून त्यांच्या नेतृत्वात की शिवसेना लढायची, सत्तेमध्ये बसली जे काही पाहिजे, निर्णय महायुती होतील, बसली जो पाहिजे. काही प्रचार होईल, हो. बरं वाईट जे काही होईल ते सगळं त्यांच्या नेतृत्वात होणार आणि उद्या वेळ पडली तर ते मुख्यमंत्री पदापासून दूर सुद्धा राहणार. होणार. हे बघा, हा निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील, पण जनतेचा जो इच्छा आहे, आता सध्याचा जो कल आहे तो आदरणीय एकनाथरावजी शिंदेची पॉप्युलॅरिटी आणि त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की बाबा एकनाथरावजी शिंदेच्या चेहऱ्यावर आपण निवडणुकीला सामोरं चाललोय. आता पुढे जो उद्या मेजॉरिटीने आम्ही येऊ त्यावेळी जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. विद्याताईने काय मुद्दा मांडायचा आहे? नाही, हे दोघांनी जर एवढी समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे म्हणजे आमच्या 158 पैकी जर अगदी 100 सीट आल्या तरी आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करणार नाही किंवा एकनाथ शिंदेंचा आता पहिल्यांदाच हे म्हणाले की एकनाथ शिंदेंचा चेहरा आहे आणि आम्ही सगळे लढतो आहोत, म्हणजे एवढी सामंजस्याची जर भूमिका असेल तर मग अजितदादांना पुन्हा एकदा चान्सेस आहेत मुख्यमंत्री होण्याचे. म्हणजे मला यांच्या समंजसपणाचं खूप खूप बरं वाटलं की एवढा समंजसपणा यांनी दाखवला आहे तो निवडणुकांचे रिझल्ट लागल्यानंतर आणि यांच्या सीट जर जास्ती आल्या तर त्यानंतर पण हा समंजसपणा राहील का? कारण सकाळचं अमित शहाचं स्टेटमेंट आहे की आम्ही तुमच्याकडे विद्याताई दिसेल का हा समंजसपणा? आता एकनाथ शिंदेंनी पण 2 पावलं मागे आलं पाहिजे असं अमित शहा बोलतायत एकीकडे आणि एकीकडे हे सामंजस्याची भूमिका घेत आहेत. विद्याताई, तुमच्या गोटाचा समंजसपणा दिसेल का? हे सामंजस्य दिसेल का? स्वप्नातल्या गोष्टी आहेत, फेक नरेटिव्ह, परत एकदा आम्ही तर खोट्या सांगितलेलंच अफवा आहे पसरवायच्या ह्याच की भूमिकेत महाविकास आघाडी आहे. ठीक आहे विद्याताई, महाविकास आघाडीकडे दुसरे मुद्दे राहिलेले राजू वाघमारेजी तुमच्याच प्रश्नाचं त्या उत्तर देत आहे. तुमच्याच प्रश्नाचं त्या उत्तर देत आहे. विकास म्हणजे टक्केवारी खाणं. तुमच्या गोटात हा समंजसपणा दिसेल का? काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावर समंजसपणा दिसेल का? असेल, कारण जर टक्केवारीची गोष्ट करायची असती तर एवढे निर्णय घेतले नसते, एवढं इम्प्लिमेंटेशन झालं नसतं, एवढ्या योजना यशस्वी झाल्या नसत्या की त्या एवढ्या यशस्वी झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीन घसरली आहे. म्हणून त्यांच्या टीका कोर्टात जाणं हे सगळं सुरू आहे. इम्प्लिमेंटेशन कुठे झालंय? इम्प्लिमेंटेशन आता लाडक्या बहिणीचं आम्ही 6 महिन्याचे पैसे दिले. विद्याताई झालं नाही. विद्याताई 6 महिन्यांचे पैसे दिले लाडक्या बहिणींचे. अहो ऐका ना, तुम्हाला सांगतो ना, तीर्थक्षेत्रवाले आता बसेस भरून तीर्थक्षेत्रासाठी चालतात. अहो ऐकून घ्या, कसं आहे, विद्या चव्हाण आणि डॉक्टर राजू वाघमारे योजना, इम्प्लिमेंटेशन, घोषणा या सगळ्यांचा हिशोब काढायचा झाला तर आपल्याला वेळ खूप मोठा लागेल. मुद्दा असा आहे की या क्षणाला दोन्ही बाजूंकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला गेलेला नाहीये. कलगीतुरा होतोय का? अंतर्गत कलगीतुरा नक्की होतोय. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री कसा होईल यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे. मात्र कुणीही ज्यावेळेला समोर चेहरा दाखवायची वेळ येईल त्यावेळेला निवडणूक होईपर्यंत तो दाखवला जाईल का? शंका आहे त्या बाबतीत, कारण ते अडचणीचं ठरू शकतं. कारण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी मग आपल्याच पक्षातली पाडापाडी कशी होऊ शकते? उद्धव ठाकरेंनी त्याबाबत जाहीर वक्तव्य केलेलं होतं आणि मला वाटतं सगळेच राजकीय पक्ष ही फूट पडल्यानंतर, हे सगळे राजकीय खडबोळ झाल्यानंतर त्यातून शहाणे झालेले असावे आणि त्यातूनच कदाचित हा निर्णय दोन्ही बाजूकडनं घेतला असेल. पुढच्या वेळेला आपल्या आता राज्याचा मुख्यमंत्री कोण पाहायला मिळणार आहे हे 23 तारखेला 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईलच.
तोपर्यंत चर्चेचा हा धुरळा चर्चेची ही राळ अशीच उठत राहणार आहे. या चर्चेसाठी अवधूत वाघ, डॉक्टर राजू वाघमारे आणि विद्या चव्हाण तिघांनीही वेळ दिला. तिघांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.